केंद्रीय निवडणूक आयोगाचं सुनेत्रा पवारांना पत्र. पक्षामधील बदलांचे कागदपत्र सादर करा. निवडणूक आयोगाकडून वैध कागदपत्र प्रस्तावाची मागणी. खड्डेमुक्त नाशिक शहरासाठी राष्ट्रवादीचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना साकडं. छगन भुजबळांना पालकमंत्री करण्याची विनंती. शहरातील राष्ट्रवादीच्या बॅनरची जोरदार चर्चा. पंतप्रधान मोदी शाह संसदेमध्ये यायला का घाबरतात? अधिवेशन सुरू होऊन 2 आठवडे झाले तरी फिरकले नाहीत. खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल. सभागृहात शहांच्या राजीनाम्याची मागणी कायम ठेवणार असल्याचं हेच केलं स्पष्ट. सीजेपीला लोक चळवळच ठेवायची आहे. पक्ष स्थापनेबाबत अद्याप कुठलाही विचार नाही. अभिजित दिपके यांची प्रतिक्रिया. राजकीय पक्ष स्थापन करून काही साध्य होईल असं वाटत नसल्याचं मत. सरसंघचालक मोहन भागवत जेनजींशी संवाद साधणार. 6 ऑगस्टला जेनजी झेन अल्फान्सोबत संवाद. देशातील 2000 विद्यार्थी सहभागी होणार. राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्यापासून कर्जमाफीचे पैसे येणार. 16,94,000 शेतकऱ्यांना मिळणार लाभ. तर आयकर भरणारे 94,000 शेतकरी कर्जमाफीतून अपात्र झाल्याची सूत्रांची माहिती. शहापुरातील रस्ते बळीनंतर प्रशासनाला खडबडून जाग. राष्ट्रीय महामार्ग प्रशासनानं खड्डा बुजवला. याच खड्ड्यात पडून सकाळी अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू. पुण्यातील उपनगरांमध्ये रस्त्यांची दुरवस्था. कासरत चौक ते मांगडेवाडी मार्गावर मोठे खड्डे. खड्ड्यांमुळे उपनगरातील रस्त्यांची चाळ. सातारा जिल्हा बँकेत पैशाची बोली. मतदार होण्यासाठी 2 लाखांची बोली. कोडोली गावात सोसायटीच्या ठरावादरम्यान प्रकार. माळशेज घाटातील करंजाळे इथं रस्ता खचला. रस्ता खचल्यानं माळशेज घाटातील मार्ग बंद. पर्यायी रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे पर्यटक हैराण. खेड तालुक्यातील चास कमान धरण ओव्हरफ्लो. भीमा नदीमध्ये 17,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग. आणि बीड जिल्ह्याकडे पावसाची पाठ. अर्ध्याहून अधिक प्रकल्प कोरडे ठाक. भर पावसाळ्यात 69 ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू.